नमस्कार, मी स्नेहा. कसे आहात सगळे? स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे की आज मी काय करते, कुठे जाते, काय खाते आणि मध्ये मध्ये मनातील काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला दिवसाची सुरुवात करूया. आता सकाळ झाली, आधी फ्रेश होते. मग मी फ्रेश वगैरे होऊन आज मला कॉलेजसाठी रेडी व्हायचं होतं. सो आजचा दिवस मी काही प्लॅन केलेलं नाही आहे. जे मी करणार ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर खूप दिवसापासून मी ठरवत होते की मी 5 वाजता उठणार, पण मी 5 वाजता उठू शकत नव्हती. पण आज मी ठरवलं की नाही, मी 5 वाजता उठणार. सो मी 5 वाजता उठली, एक्सरसाइज वगैरे केली. त्याच्यानंतर आज सकाळी उठून मला इतकं छान वाटत होतं, मॉर्निंग फ्रेश फील होत होतं. कारण की मी एवढं मॉर्निंगला कधी उठत नाही, पण आज उठण्याचं मला असं वाटत होतं की खरंच आजचा दिवस खूप छान जाणार आहे. त्यानंतर मी टेरेसवरती थोडा वेळ वॉक वगैरे केला. त्याच्यानंतर मला कॉलेजला पण जायचं होतं, तर मी घरची कामे फटाफट आवडते. मला भांडे पण घासायचे होते, सो मी फटाफट इथे भांडे वगैरे क्लीन करून घेतले. त्यानंतर मला कॉलेजसाठी नाश्ता पण बनवायचा होता, कारण टिफिन घेऊन जावं लागतं. सो टिफिनसाठी मी आज काय बनवू हाही विचार होता. मी म्हटलं चला फटाफट भांडे घासून घेऊया. त्याच्यानंतर मी ते फटाफट आपलं काम करायला लागली. चला तर भांडे घासता घासता मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते. ती म्हणजे सोशल मीडियावर सगळ्यांचे आयुष्य खूप परफेक्ट दिसते, पण खरं आयुष्य तसं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही दिवस येत असतात. म्हणून मी ठरवलं की परफेक्टच्या मागे न धावता जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो म्हटलं चला आज सकाळपासून उठलेली आहे, सो म्हटलं की आजचा ब्लॉग हा तुमच्यासोबत शेअर करूया की मी काय काय करणार आहे. ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी काय काय करते हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. सो यासाठी मी आज ब्लॉग बनवण्याचा निर्णय घेतला. आणि हां, तर माझ्या चॅनल सबस्क्राईब पण करा यार. तर भांडे वगैरे घासून झाले. त्याच्यानंतर मी आता इथे क्लीन करत आहे ओटा आणि गॅस. कारण की जोपर्यंत आपण क्लीन ठेवू नाही तोपर्यंत आपल्यालाही काही कामं करायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे मी इथे क्लीन करत बसले. आता सकाळी लवकर उठल्यावर म्हटलं तर चला, म्हटलं माझ्याकडे भरपूर टाईम आहे, सो मी इथे पूर्णपणे क्लीन करून घेते. सो मी इथे फटाफट इथे क्लीन वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मी मॉर्निंगला उठलेली होती, सो माझा बेडसुद्धा नीट करायचा होता. सो म्हटलं चला बेडसुद्धा क्लीन करूया. सो मी इथे फटाफट जाऊन आपला बेड वगैरे नीट करून घेतला, कारण की ही सुद्धा एक दिवसाची सुरुवात असते, त्याच्यामुळे आपलं माइंड फ्रेश फील होतं. सो त्याच्यानंतर मी इथे च्यवनप्रकाश मिल्क पीत आहे, कारण की त्याच्याने इम्युनिटी स्ट्रॉंग असते. तुम्ही नेहमी च्यवनप्रकाश मिल्क पीत असते. सो इथे मी ते मिल्क केलं, पण मला याचा टेस्ट इतका काही आवडत नाही दुधासोबत. असं खायला छान वाटतं, पण दुधासोबत थोडंसं अजीब वाटतं, पण असू द्या, हेल्थसाठी करावं लागते. सो मी इथे दूध वगैरे पिला. त्याच्यानंतर मी दरवाजा खोलून पाहतो, बाहेर इतकी मस्त हवा सुरू होती, खूप मस्त फील होतं. त्याच्यानंतर मी बनवला नाश्ता कारण टिफिनमध्ये मला घेऊन जायचं होतं. मी ठरवलं चला पोहे बनवूया. सो मी इथे पोहे बनवायला घेतले. सो फायनली इथे माझे पोहे रेडी झाले आहे. त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे केली. त्याच्यानंतर मी इथे झाली कॉलेजसाठी रेडी. सो इथे मी साडी वगैरे घालून रेडी होते. आता मी हेअर वगैरे बनवून झाल्यानंतर मला निघायचं आहे कॉलेजला. सो इथे मी पूर्णपणे रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मला आता कॉलेजला तर ही आहे माझी लुक. कसं दिसतं मला सांगा. ही आहे माझी साडीवरती मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तो इथे मी लिप बाम वगैरे लावला. त्याच्यानंतर मी काही मेकअप करत नाही, सो मी इथे लिप बाम वगैरे लावला. त्याच्यानंतर मी झाली कॉलेजसाठी रेडी. त्यानंतर मला भरायचं होतं टिफिन, सो मी ते टिफिन पॅक केला. त्याच्यानंतर मी टिफिन वगैरे घेऊन बॅगमध्ये टाकलं. त्यानंतर आता मी जाणार कॉलेजला. पण आजची चांगली गोष्ट म्हणजे आज माझी स्टुडंट मला मिळाली, जिने मला लिफ्ट दिली आणि मी बाईकिंगच्यासोबत चालली. सो असा होता आजचा माझा दिवस. त्यानंतर मी आली घरी आल्यानंतर मी ते जेवण वगैरे केला. त्यानंतर मला मजेची गोष्ट म्हणजे मी चम्मचची चॉकलेट खाल्ला. सिरियसली तुम्ही बघू शकता किती मस्त असं स्काय दिसत आहे इव्हनिंगला असा दिसत. तर असा होता आजचा माझा दिवस. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि नवीन चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.